हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली. इथे सर्वात आधी आपण घेतलेले सोयाबीन आणि याला गरम पाण्यामध्ये आपण थोड्या वेळाकरता भिजू घातलेले होते, जास्त नाही, 2-3 सेकंड करता. इथे आपण टाकलेले कॉर्नफ्लॉवर, हे सोडा. सर्वात आधी हे सांगा, सोयाबीन चिली सर्वात जास्त कोणाला आवडते? तुमच्या घरात किती लोक ज्यांना सोयाबीन चिली नाही आवडत? यार, म्हणजे सोयाबीन चिली कोणाला नाही आवडू शकत हे. इथे आपण बॅक टू दी रेसिपी. इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल मिर्च पावडर जे ते इथे टाकलेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स झाल्यावर आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि फ्राय केल्यावर कोण असे घरामध्ये जे मम्मीमध्ये किचनमध्ये जर हे तळत असली तर उचलून घेऊन खायचं. हे आम्ही कामं करतो. मी आणि माझा भाऊ तेच काम करतो. जेव्हा पण मम्मी सोयाबीन चिली बनवायला जाते तेव्हा आम्ही तळल्यावर हे उचलून खात बसतो आणि तसंही खूप छान लागतं. इथे आपले जे तेल आहे ते तापायला ठेवलेलं होतं. आपण तेल तापलेलं आहे. आता यामध्ये आपण सोयाबीन टाकणार आहे. याला 2-3 मिनटाकरता होऊ द्यायचं, दोघी साईडने चांगलं होऊ द्यायचं आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. रेसिपी पण खूप इझी आहे, खूप सिम्पल आहे. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. करायला काय जातं यार, तुम्हाला काय जाणार आहे? थोडंसं फक्त सबस्क्राईब तर करू शकता ना. इथे आपले सोयाबीन जे ते तळून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये याला काढून घ्यायचे आहे. हे जसेच मम्मीने साईडला ठेवले होते त्यामधले मी कितीतरी उचलून खाल्लेले होते. असं कोण करतं नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये. मी तर खूप जास्त करते. मी आणि माझा भाऊ खूप जास्त करतो हे. म्हणून आमच्या घरात मम्मी अलग तोडलेली सोयाबीन बाजूला काढून ठेवते. इथे जे आपले बाकीचे सोयाबीन होते तेही आपण तळायला टाकून द्यायचे आहे. आपल्याला सेम प्रोसेस आहे. 2-3 मिनटाकरता दोघी साईडने चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि इथे आपले सोयाबीन जे आहे ते तळून झालेले आहेत. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता सोयाबीनची जी बनवायला आपण सुरुवात केलेली आहे. इथे आपण 2 टमाटे घेतले मीडियम साईजचे. आता याला टमाट्यांना बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे 2 मी मीडियम साईजचे टमाटे यूज केलेले. ओके. इथे आता आपण टमाट्यांना कट करून घ्यायचे, चॉप करून घ्यायचे. आपले जे व्हेजेस आहे ते सर्वांना आपण चॉप करून घ्यायचे आहे. आणि इथे आता आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल, म्हणजे जसे आपण बाहेरून आणतो तसे आपण इथे सोयाबीन चिली बनवलेले आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल जशी आपण बाहेरून वगैरे आणतो तशीच एकदम रेसिपी आहे, म्हणून एंडपर्यंत नक्कीच बघा. इथे आपलं टमाटा चिरून झालेले. आता कांद्यावर येऊ. आता कांद्याला पण आपण बारीक लॉंग स्लायसेसमध्ये आपल्याला याला कट करायचं. इथे आपले जे कांदा आहे ते आपण कट करत आहोत. ओके. इथे कांदा कट करून झाला. आता इथे आली कांद्याची पात, इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट. इथे आपण कांद्याची पात घेतलेली. यालाही आपण जास्त नाही पण असं बारीक चिरून घ्यायचं. नॉर्मली जसे आपण चिरतो भरीत वगैरे त्याच्याकरता, तसं आपण इथे चिरून घ्यायचं आहे. अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे की शिमला मिर्च. शिमला मिर्च सोयाबीन चिलीमध्ये खूप मस्त लागते. ती नसली तर यार टेस्ट असं वाटतं की नाही, सोयाबीन चिली नाही, ही टेस्ट अधुरी वाटते शिमला मिर्च शिवाय. इथे शिमला मिर्च आपण घेतलेली आहे. यालाही आपण कट करून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम आपल्याला कट करायचं आहे इथं. आणि आता आपण फोडणी द्यायला घ्यायची आहे. इथे टाकलेली आहे मोहरी, जिरं. त्यानंतर आपल्याला याला होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे. त्यानंतर आपण इथे टमाटर टाकायचं आहे. आता याला चांगलं होऊ द्यायचं आहे. तेलामध्ये 2-3 मिनटाकरता चांगलं होऊ द्यायचं आहे. हलवत राहायचं आहे याला.
आता हे झाल्यानंतर आपण इथे टाकलेली कांद्याची पात यालाही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. इथे टाकले आपण 2 छोटे चमच लाल मिर्च पावडर आणि इथे एक न्यू टेक्निक और समथिंग एल्स आपण हे म्हणू शकतो. इथे जो आपला सूपचा जो मसाला असतो तो इथे मी टाकलेला आहे. त्याच्याने जी आपली ग्रेव्ही तयार होते ते खूप मस्त लागते. इथे डार्क सोया सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस पण इथे टाकलेला आहे. तुम्ही जर तुमच्याकडे नसेल कोणता दुसरा सूप मसाला असेल तर तो टाका प्लीज, कारण की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि इतकं मस्त बनतं त्याच्याने. हे खूप म्हणजे हे जास्त करून कोणी वापरत नाही, बट आम्ही टाकतो. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आता मी शेअर केलेलं आहे. इथे ग्रीन चिली सॉस मी इथे यूज केलेला आहे, थोडासा टाकलेला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, 1 घोट तेवढं. आणि आता आपण याला चांगलं होऊ द्यायचं आहे. थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे. या ग्रेव्हीला आपण चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता आपण याला असं हलवून घ्यायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपले जे सोयाबीन होते ते आपण यामध्ये टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे चांगलं, जिथपर्यंत जे सगळा मसाला आणि हे सर्व काही सोयाबीन चिलीला लागून नाही जात तिथपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे. आणि इथे आपली सोयाबीन चिली बनवून झालेली आहे. तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. And thank you for watching guys. Love you all.